मी असं ऐकलं की दादा कोंडके आणि निळू फुले साहेब तुम्हाला खूप आवडतात. मला त्यांचे चित्रपट बघत असताना मला असं वाटायचं की एक तर मन मोकळेपणाने जे काय मनात आहे ते त्यांचं ते मांडायचे आणि त्याच्यात ती बालवृत्ती होती. हां, ती आचार्य अत्रेंच्या नाटकात ही ती दिसायची. वा. जे मनात आहे ते म्हणजे आपले हे परके आहेत असं कधी वाटलं नाही. आणि दादा कोंडकेंचे बरेच पिक्चर तुम्ही बघितलेले आहेत, निळू फुलेंचे बरेच पिक्चर बघितलेले आहेत. मला असं कोणीतरी सांगितलं की ते कसे बोलायचे ही स्टाईल पण तुम्हाला येते. सुरुवातीला आम्ही हे जेव्हा स्टेजवर ॲक्टिंग वगैरे करायचो तेव्हा निळू फुलेंजींची कॉपी करत असताना आम्ही बाई वाड्यावर या. मला कधीतरी असं वाटलं की हे तुम्ही तिथूनच तुमचा थॉट जो आहे तिकडूनच आहेत. हा फिरसे नाटक हे सगळे नाटकच आहे, हे मंच. आणि दादा कोंडकेंजींचा तो स्टाईल होता त्यांचा, मोठ्या पद्धतीने त्यांचे ते डायलॉग म्हणायचे. आम्ही जेवायला जंगलात गेले असताना तो वाघ आमच्या बागेत लागला आणि आम्ही त्याच्या मागे घुसलो आणि आम्ही बघितलं तर काय, आमची बंदुकाची नळी वाघाच्या शेपटीच्या खालून. सर कसं आहे ना की या तुकरटवाडीमध्ये जे गाव आहे सगळ्या गोष्टी बदलल्या. मोबाईल आला, एक गोष्ट आपण आता हळूहळू विसरलो, ती पत्र लिहिण्याची. तुम्ही पण लिहिली होती पत्र, मग ते पकडला गेला होता. काय होता इन्सिडेंट? काय इन्सिडेंट? बाईने पकडली आता लव्ह लेटर आम्हाला. तर आमच्या इकडे पण अजून पण लेटर लिहिलं जातं आणि लेटर अजून पण पोस्ट बॉक्समध्ये टाकलं जातं, कारण इकडे पोस्टमन काका आहे. बघूयात त्यांनी आज तुमच्यासाठी कोणाचं पत्र आणलं. पाहिजे पत्र आलंय. कोणासाठी आलंय सांगाल का? गोविंदजींसाठी आलंय. गोविंदजींसाठी एक पत्र पाठवलेलं आहे. मी वाचून दाखवतो सर. वा. प्रिय गोविंदा, आम्ही मराठी माणसं तुला गोविंदा असं एकेरीच बोलतो अजूनही, कारण आम्हाला तू नेहमी आमच्यातला वाटतोस. दहीहंडीला जसं कृष्णाला आम्ही गोविंदा आला रे असं सहजपणे म्हणतो ना, तसं तुला म्हणतो. तू आवडायची कारणं खूप आहेत. मराठी मुलं नाही का लग्नात स्वतःच्या शैलीत नाचत असतात आणि नवरदेवापेक्षा जास्त भाव खाऊन जातात, तसाच आहेस तू. थँक्यू. भल्या भल्या चंपूगिरी करणाऱ्या नटांच्या गर्दीत एकदम बाजी मारून जाणारा, आपला वाटणारा, ज्याने लोकलला लटकून प्रवास केला आहे तोच खरा मुंबईकर वाटतो आम्हाला. विरारचा छोरा असल्याने लोकलच्या बाबतीत तू ट्रेंड आहेस हे आम्हाला माहिती आहे. बाकी मराठी माणसाला सगळ्यात जास्त आवड क्रिकेट आणि राजकारणाची, पण राजकारणाचा नाद असलेला माणूस आम्हाला जास्त आपला वाटतो. पण गोविंदा, तू सगळ्यात जास्त आपला का वाटतो सांगू? कारण तुझं आईवरचं प्रेम, तुझ्या आईवर असलेली श्रद्धा. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाचा निर्णय आईला विचारून घेणारा तुझ्यासारखा मुलगा या काळात दुर्मिळच. तुला आईने ज्या कष्टाने मोठं केलं त्या कष्टांची जाणीव ठेवून तू यश मिळूनही साधाच राहिलास. विरारचा छोरा ते हिरो नंबर 1 हा प्रवास आईला डोळ्यांनी बघता आला ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझं आईवरचं प्रेम जास्त आपुलकी निर्माण करतं. आम्ही श्यामची आई आणि श्रावण बाळाच्या गोष्टी वाचून मोठे झालो. आम्हाला आईच्या पायाशी जगातल्या सगळ्या सुखांना लोणन घ्यायला लावणारा मुलगा सगळ्यात मोठा हिरो वाटतो. तू तसाच आहेस. तुझं टायमिंग जेवढं आमिर खानला आवडतं तेवढं एखाद्या रिक्षावाल्याला पण आवडतं. थँक्यू. तू सगळ्यांचं आहेस. दिवसभर केलेले कष्ट विसरायला लावणारा, आयुष्यातलं दुःख विसरायला लावणारा. असं म्हणतात हसण्याने माणसाचं आयुष्य वाढतं. गोविंदा, आमच्या आयुष्यातली काही मिनटं तरी नक्की तुझ्यामुळेच वाढली आहेत. एवढं तू आम्हाला नक्कीच हसवलंयस आणि यापेक्षा आणखी काय मोठं आहे. जाता जाता एकच सांगतो,
तू आम्हाला आणखी एका कारणासाठी आवडतोस. ते कारण म्हणजे तू मराठी बोलतोस. गोविंदा अहुजा नावाचा माणूस मराठी बोलतो. आम्हा मराठी माणसांना खूप आनंद होतो कोणी मराठीत आमच्याशी बोललं की. आपण जिथे राहतो तिथल्या माणसांशी त्यांच्या भाषेत बोलण्यात मजा असते. मराठीतच बोला हा कुठं आमचा हट्ट आहे, पण जो मराठीत बोलतो त्याच्याशी आमचं नातं घट्ट आहे. आम्हाला सलमानसारखी बॉडी बनवावी वाटते, शाहरुखसारखी स्टाईल मारावी वाटते, पण माणूस व्हायचं असेल तर गोविंदासारखं व्हावंसं वाटतं. आम्हाला माणसं महत्त्वाची वाटतात. गोविंदासारखी हसत खेळत राहणारी, हसवणारी माणसं. तू खूप आवडतोस आम्हाला गोविंदा, खूप आवडतोस. वा वा, हे तुमचे ऑडियन्स तर जगभरात आहेत. एका मराठी प्रेक्षकानं लिहिलंय तुमच्यासाठी. खूप मनापासून कसं वाटतं? मी तुमच्या मनातले भाव बघतोय वा. आणि तेच महत्त्वाचे आहेत मला. ही संस्कृती जी आपली आहे, हे पैसे आपल्याला देव देतो, हे पैसे तुम्ही लावून कुठे घेऊन जाणार आहेत ते शेवटी. खरं आहे. आज मराठी बोलत असताना लोकांना त्याचा अभिमान वाटायला लागला आहे. त्यांना मराठी येतं आणि ते त्याला जुडलेले आहेत. आणि या आपल्या भूमीवर येऊन कितीतरी लोक महान कलावंत झाले आणि त्यांच्या मुळं हा देश आपला तो जगात त्याची जी प्रसिद्धी आहे ती आजपर्यंत आपल्याला दिसून येते. ते कशामुळे? ते शेवटी महाराष्ट्राच्या या भूमीमुळेच आपल्याला जे काय मिळालं ते मिळालं आहे. मला असं वाटतं आहे की तो प्रश्न मला कधीच विचारला जाणार नाही, कमीत कमी देवापुढं तर कधीच विचारला जाणार नाही की एक ने तुझको जन्म दिया और एक ने तुझको पाला, हे रे गोविंदा किसको कहेगा तू मैया. वा वा वा. मला तरी वाटत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. वा. थँक्यू काका, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर इथे बरेच असे मेसेजेस येतात. हे काय मेसेज दिलाय यार, हे कोणी दिलाय? अरे बापरे, गोविंदा सर, जुही चावला यांनी मेसेज दिलाय. काय? गोविंदा जी, मैं आपसे मिलने वाली हूँ. मैं ऑडियंस में ही हूँ. मैं ऑडियंस में ही हूँ. आप सिर्फ जूही चावला बोलो. हाँ, मी म्हणतो. कोण आहे जूही चावला? हात वर करा. कोण आहे जूही चावला? हे हिला कोण चावला? हे तुम्ही कोण आहे? सर, माझं नाव जुई आहे आणि मी चावाला आहे सर. मला फक्त सरांबरोबर एक फोटो काढायचा आहे जो मी माझ्या स्टॉलवर लावीन आणि मग माझा बिझनेस जोरदार सुरू होईल. जुही चहावाला. जुई चावाला सर. घ्या, पटकन घ्या. थँक्यू सर. वा वा, थँक्यू जुही चहावाला. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके. काय जुही चहावाला? जावा. तुम्ही घेणार होय? नाही आता नको. नाहीच आहे.